नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण 2 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी कशी शिवायची हे बघणार आहोत. तर टोटल सुरुवातीपासून कटिंग आणि शेवटी स्टिचिंग हे पूर्ण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा, जेणेकरून कुठेही तुम्हाला प्रश्न विचारायला जागाच राहणार नाही. सुरुवातीला मी इथे अस्तर घेतलेला आहे. आता समजा उंचीच्या दुप्पट आपल्याला अस्तर लागतं, म्हणजे कमरेपासून खाली जी उंची आहे एखाद्या मुलीची किंवा ज्या मापाचं तुम्ही शिवताय त्याच्या दुप्पट तुम्हाला अस्तर घ्यायचं. तर मी इथे साधारणतः 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे, जे ऑलरेडी डबल फोल्ड असतं आणि उंचीमध्ये डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. लक्ष द्या, उंचीमध्ये डबल फोल्ड. आता हे जे माप आहे यामध्ये मी उंची किती घेतली, सीडघेर किती घेतला आहे, याचं जे आहे मेजरमेंट तुम्हाला मी स्क्रीनवरती देते. आता पूर्ण जी कमरेपासूनची उंची आहे त्या उंचीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही आहे, कारण खाली अर्धा इंच जाणार आहे आणि वरती अर्धा इंच जाणार आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण त्याला परत नेफा 1 इंचाचा जोडणार आहोत. त्यामुळे जेवढं जाणार आहे तेवढं 1 इंच परत वरती वाढणार आहे. त्यामुळे कुठलंही शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड करायचं नाही. तर मी बघा अस्तर सरळ करून घेतलं. 19 इंचाची उंची होती, तर मी 19 इंच उंचीचं मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर सीटघेराचा तिसरा भाग इथे टाकलेला आहे. तुमचं जे काही सीटघेर असेल त्याचा तिसरा भाग इथे मार्क करायचा आहे. सीट उंचीसाठी आणि सीट रुंदीसाठी सुद्धा तेवढाच करायचा आहे. बघा, मी आता सीट उंचीसाठी 7.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि सीट रुंदी पण मी तेवढीच घेणार आहे. बघा, 7.5 इंच रुंदीवरती मार्किंग केलेलं आहे आणि कमरेला सुद्धा तेवढंच मार्किंग करायचं आहे. त्यानंतर त्याच्या बाहेर साधारणतः मी 1.5 इंचावर मार्क केलेला आहे, सीट उंचीच्या बाहेर, आणि तिथे असा जे आकार दिलेला आहे. आता सीट रुंदी जेवढी आहे त्याच्यातून साधारणतः 1 इंच वजा करून बॉटमला मी मार्क केलेलं आहे आणि नंतर ही क्रॉस लाईन आखून घेतलेली. हे झालं आपलं पॅन्टचं मेजरमेंट. आता इथे तुमचं कंबर जी आहे ती जेवढा सीटघेर असणार आहे तेवढीच तुमची कंबर येणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ती साडी फिटिंगला छान बसेल. आता हे 4 पार्ट आहेत टोटल, एकावर एक असे 2 मी ठेवले होते, जसं डबल फोल्ड करून घेतले अस्तर. तर 2 जॉईंटचे भाग जे आहेत त्या जॉईंटच्या भागाकडे तुम्हाला अस्तर कटिंग करायचं आहे. आता हे मी पॅन्ट कट करून घेतलेली आहे. पॅन्टचे 2 पाय तयार झालेले आहेत आपले कट करून, तेही तुम्हाला दाखवते. हा 1 पाय वरचा आणि खाली अस्तर होतं डबल फोल्ड, त्याचा 1 पाय, असे 2 पाय हे तयार झालेले आहेत. आणि ही आहे हिरव्या कलरची साडी. आता पूर्ण साडी आहे ही 6 वार आपली रेग्युलर जी साडी असते ती साडी आहे, वापरलेली आहे. बघा, याला फॉल आहे. ठीक आहे. तर आता इथे लक्ष द्या, जेव्हा आपण 2 वर्षाच्या मुलीची किंवा 5 वर्षाच्या मुलीची तुम्ही करताय, तर आपल्या व्हिडिओ तुम्ही ज्या पद्धतीने आहे, मी बसली आहे त्या साईडला मी काय केलं, माझ्या डाव्या हाताला पदराचा भाग पूर्ण ठेवलेला आहे, जशी आपण साडी 6 वार नेसतो त्याच पद्धतीने. ठीक आहे. तर जेवढी उंची आहे तेवढ्या उंचीला मी इथे मार्क केलं 19 इंचावरती उंचीमध्ये प्रॉपर. आणि रुंदी जी आहे ती उंचीच्या दुप्पट मार्क करायचं आहे. रुंदी बघा, आता रुंदीवर टेप ठेवला आहे. 19ला 1 मार्क केलं आणि दुसऱ्या 19ला मी मार्क केलं. करेक्ट, उंचीच्या दुप्पट. आता नॉर्मली त्याच्या पुढे आपल्याला साधारणतः 10 इंच घ्यायचं आहे, म्हणजे साधारणतः मोठ्यांसाठी आपण 2.25 इंचाचा पदर घेतो, तर ह्यामध्ये आपण 10 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि ते बघा, काठाच्या बाजूला मी एक्स्ट्रा ठेवणार आहे. वरच्या बाजूला जिथे साईडनं कट करणार आहे तिथे आपण उंचीच्या दुप्पटच ठेवणार आहोत. तर त्यासाठी बघा मी क्रॉस टेप ठेवते आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मार्क करायचं आहे. तर मी एक्स्ट्रा कुठे ठेवणार आहे, काठाच्या बाजूला मी एक्स्ट्रा ठेवणार आहे आणि जो पलीकडचा भाग आहे माझ्या बाजूचा त्या बाजूला उंचीच्या दुप्पट एवढाच पदर ठेवायचा आणि 10 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे ते काठाच्या बाजूला. अशा प्रकारे मी क्रॉस मार्क केलं आणि आता हा पदर मी कट करून घेणार आहे. पदर कट झालेला आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला किती पार्ट लागणार आहेत ते मी सांगते.
त्यानंतर मी उरलेला जो पदर आहे अर्धा तो पण मी कट केला. तुम्हाला हवं तर त्या साईडचे काठ तुम्ही पदराच्या दुसऱ्या बाजूला लावू शकता. आता कारण हा जो पदराचा भाग आहे याच्यामध्ये उरलेल्या याच्यामध्ये मला परकर पोलकं करायचं आहे म्हणून हे टॉप पार्टसाठी मी ठेवून दिलं. आता पूर्ण साडी जी आहे ती मी छोटे काठ जे आहेत त्याच्या बाजूने करणार आहे कट, कारण मोठ्या काठाची साडी छान दिसणार नाही, त्याच्यासाठी परकर पुलकं मोठ्या काठाच्या बाजूने मी ठेवणार आहे. सो ज्या साईडला छोटे काठ आहेत त्या साईडनं मी घेतलं आहे. आता इथे आपल्याला काढायचा एक सिंगल काष्टा. ओके, तर आता इथे काढायचे आपल्याला पॅन्टचे पार्ट. तर मी काठाच्या बाजूला बॉटमचा भाग ठेवला आहे, कमरेचा भाग बघा वरती आहे. असे पार्ट मी ठेवलेले आहेत. आणि कमरेच्या वरती आपल्याला किती फॅब्रिक सोडायचं आहे तर साधारणतः 5 ते 6 इंच फॅब्रिक तुम्हाला सोडायचं आहे आणि असे 2 पार्ट कट करून घ्यायचे आहेत. हे झाले दोन्ही पायाकडचे भाग आपले. त्यानंतर पुन्हा उरलेल्या भागामध्ये एक पाय जो आहे तो कमरेचा भाग बघा मी कुठल्या बाजूला ठेवला आहे आणि जे आकार मी कुठल्या बाजूला ठेवला आहे ते लक्ष द्यायचं. आणि बंद भाग मी कुठल्या बाजूला ठेवला आहे ते लक्ष द्यायचं. आणि त्या पद्धतीने आपल्याला हा एक सिंगल काष्टा कट करणार. डबल काष्टा कट करायचा असेल तुम्हाला तर काठाचे जे भाग आहेत ते डबल फोल्ड करून घ्यायचे. काठाचे भाग जे आहेत जसे स्लीव्ज कट करतो आपण, स्लीव्ज कशा 2 स्लीव्ज एका वेळेस कट करायच्या असतील आपल्याला तर आपण कसे काठाचे भाग डबल फोल्ड करतो तसेच इथे पण आपल्याला डबल काष्टा हवा असेल तर डबल करायचे. इथे मी सिंगल काष्टा, लहान मुलींना डबल काष्टाची गरज नाही पडत, सो आपण इथे सिंगल काष्टा कट करूयात. तर मी अशा पद्धतीने ठेवलं आहे. आणि खालच्या बाजूला साधारणतः 5 इंच 4 इंच 5 इंच वाढवायचं आहे. घोळ जितका हवा आहे काष्टाचा मी साधारणतः इथे 4 इंच वाढवलं आहे. आणि काठाच्या अपोजिट साईडला थोडासा असा कर्व दिलेला आहे आणि त्या पद्धतीने मी हा भाग कट केला आहे. आणि जिथे जे आकार आहे तिथे जे आकार दिलेला आहे आणि बाकी सरळ ठेवलेलं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे आता कट करून. आता आपले 3 पार्ट पदर झाले, 2 पाय कट करून झाले, 1 काष्टा कट करून झाला आहे. आता आपल्याला करायचं आहे पुढचा ओचा, म्हणजे ज्या प्लीट्स असतात तो ओचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपली साडीचे मेन पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता इथे सुद्धा मी तुम्हाला म्हणाले जसं की मी छोट्या काठावरती साडी कट करणार आहे. आता आपल्याला समोरच्या प्लीट्स असतात शाही मस्तानी साडीच्या त्या बनवायच्या. तर त्यासाठी पण बघा सरळ साडीची जी बाजू आहे ती मी वर ठेवली. आता इथं डायरेक्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि माझ्या बाजूला, माझ्या उजव्या बाजूला मी काठ घेतलेले आहेत, म्हणजे हा होणारे बॉटमचा भाग. बॉटम म्हणजे पायाच्या टाचेकडचा भाग जो उजव्या हाताला घेतला आहे मी. आणि डाव्या हाताला माझ्या कमरेचा भाग राहणार आहे साडीच्या. आणि साडीची जी आहे ती सरळ भाग वरती आहे. आता इथे आपल्याला साधारणतः या साईडनं म्हणजेच पलीकडे जी बाजू आहे माझ्या साईडची तिथून 4-5 इंच सोडायचे आणि मग आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स तयार करायला सुरुवात करायची. तर साधारणतः आता मोठ्या माणसासाठी तुम्ही 4-4 इंचाच्या प्लेट करू शकता, पण लहानांसाठी आपल्याला साधारणतः 2-2.5 इंचाच्या प्लेट्स बनवायच्या. खूप मोठ्या नाही प्लेट्स बनवायच्या, नाही तर ते मोठ्या मोठ्या प्लेट्स म्हणून तसं मोठं मोठं दिसेल. साधारणतः तुम्ही विचार करा 19 ते 20 इंच उंची आहे तयार, तर किती छोटी मुलगी असेल 2 वर्षाची. तर त्या हिशोबाने मी इथं व्यवस्थित प्लेट्स बनवायला सुरुवात केलेली आहे. सो एकामागे एक 2 प्लेट्समध्ये साधारणतः 1-1 इंचाचं अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लेट्स बनवायच्या. आता जिथंपर्यंत उंची येते पॅन्ट ठेवून पाहिली मी, उंची येते तिथपर्यंत साधारणतः वरून कमरेपासून 4 इंच सोडून एक मोठी प्लेट टाकायची आणि ती सरळ करायची. केल्यानंतर
अशा पद्धतीने बघा हे मी कट करून घेतलं आहे. जे आकार फक्त कट करायचा आणि कमरेचा भाग आणि ह्या सिक्युअर करून घ्यायच्या पिनांनी वगैरे. अशा पद्धतीने हा आपला ओचा तयार झालेला आहे, जो आपल्याला पुढच्या बाजूने अटॅच करायचा. तर पॅन्टच्या प्रमाणे मी बघा पायाचा भाग पण मी कट केला व्यवस्थित, जो जे आकार आणि त्या बाजूचा आहे तो व्यवस्थितरित्या कट केला. आणि तो उंची जेवढी पॅन्टची उंची आहे त्याच पद्धतीने करायचा आहे, तो जास्त घ्यायचा नाही आणि कमीही घ्यायचा नाही. आता हे आपले पार्ट्स व्यवस्थित कट झालेले आहेत, जसं की काष्टा पाठीमागचा, पुढचा प्लीट्सचा भाग, 2 पायाचे भाग आणि पदर. एवढं तुमचं एकदा रेडी झालं की आता आपण जॉईंटला घेणार आहोत. तर जॉईंट कसा द्यायचा मी तुम्हाला मशीनवर नाही दाखवणार, इथे फक्त तुम्हाला जस्ट मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी जॉईंट देते. आता इथे ज्या प्लीट्स आहेत त्या कमरेचा भाग तुम्ही सरळ एक टीप टाकून घेऊ शकता, जेणेकरून त्या हलणार नाहीत कुठेही आणि विस्कटणार नाहीत. त्या व्यवस्थित त्याला टीप टाकून घ्यायची. आता पाय कसे अटॅच करायचे, तर मी काय केलं बघा, बॉटमच्या भागाला पाव इंच असं आतमधल्या बाजूने फोल्ड करून आपण त्याला एक टीप टाकून घ्यायची. समजलं? पहिली गोष्ट काय करायची, तर 2 फोल्ड द्यायचे आणि एक टीप, म्हणजे इथे 1/2 इंच तुमचं जाणार आहे आणि कमरेला नेफा जोडताना 1/2 इंच, म्हणजे 1 इंच उंचीमध्ये कमी होणार आहे, जे आपण नेफ्यामध्ये वाढवणार आहोत. आता त्यानंतर जे आकार जो आहे त्याच्यावरती आपण कमरेच्या भागात जेवढी साडी एक्स्ट्रा ठेवली त्याच्यामध्ये 2-3 प्लेट्स टाकायच्या, पण त्या जे आकाराच्या वरतीच टाकायच्या. आणि बॉटमला एकदम व्यवस्थित आपल्याला कट टू कट ठेवायचे काठाच्या बाजूने आणि वरती 2 प्लेट्स टाकायच्या. तर दोन्ही पायांना तसंच करून घ्यायचं आहे. दुसऱ्या पार्टमध्ये पण बघा मी 1/2 इंच तिथे फोल्ड केलं व्यवस्थित आणि तिथे एक मी पिन लावली. त्यानंतर जो जे आकार आहे, जे आकाराच्या वरतीच आपल्याला प्लेट्स टाकायच्यात आणि तो अस्तरचा आणि साडीचा भाग जे वरती कमरेला कट टू कट ठेवायचा आणि हे उलट्या बाजूने जोडायचं. ओके, सरळ बाजूने जोडायचं नाही, उलट्या बाजूने आपण अस्तर जसं जोडतं तसं जोडून घ्यायचं. आता हे मी पूर्ण तयार करून घेते. याला टीप टाकून घ्यायची, चारही बाजूने आपण जसं अस्तर ब्लाऊजला जोडतो तसं व्यवस्थित टीप टाकून हे तयार करायचं. तर हे पहा मी टीप टाकून घेतली. एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी एकदम व्यवस्थित, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, मी तो कट करून घेते. आता तो कट करून झाल्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला जी पदर आहे, आपला जे आकार जो आहे तो कुठल्या तरी एका पायाचा कमरेपासून जो जेपर्यंत आकार मोजायचा आणि पदर जो आहे त्या पदराला आपल्याला प्लीट्स टाकायच्या. आता तुमचे एका बाजूला पदराच्या पिको असणार आहे, दुसऱ्या बाजूला काठ असणार आहे आणि एका बाजूला आपण कट केलेला आहे की जो कट केला आहे तो भाग पण अर्धा इंचाने आतमध्ये फोल्ड करायचा, पाव इंचानी. त्यानंतर जिथे क्रॉस कट केलेला आहे तिथं आपल्याला साधारणतः आपण जी 7.5 इंच उंची टाकली की नाही सीट उंची, तेवढ्यापर्यंत आपल्याला याला प्लेट्स टाकून घ्यायच्यात पदराला. ते टाकून झालं की 2 पाय आपले समोरासमोर ठेवायचे साडीचे आणि माझ्या बाजूने बघाल तुम्ही तर आता व्हिडिओ तुम्हाला उलटा दिसेल. तुम्ही मी जिथे बसली त्या साईडनं स्वतःला जर ठेवलं तर तुम्हाला एकदम प्रॉपरली समजेल की उजवा जो पाय आहे, म्हणजे जो उजव्या हाताचा जो पाय आहे त्याच बाजूला मी इथे पदर जोडून घेते. ठीक आहे, तिथे जे आकारावरती असा पदर जोडणारे मी पिना लावून घेतल्या. ठीक आहे, ते झाल्यानंतर त्याच पायाच्या अपोजिट बाजूला, त्याच पायाच्या पुढच्या जेला आपल्याला सरळ भाग ठेवून पुढच्या ज्या प्लीट्सचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे आणि तो जे आकार आणि प्लस तो पुढचा व्ही आकार खाली टाचेपर्यंतचा तो पूर्ण जोडून घ्यायचा. आणि मग त्यानंतर दुसरा जो पाय आहे तो सरळ ठेवायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पण तो आत्ता लगेच नाही ठेवते मी, अजून मी लगेचच तुम्हाला इथे काष्टा पण सांगते. आता जो पदर ठेवला होता, पदर जिथे आपण अटॅच केला आहे तिथेच आपल्याला काष्टाचा जो जे आकार आपण कट केला आहे तोच, फक्त इथे पण सेम करायचं आहे. सरळ भागावरती सरळ भाग काष्टाचा ठेवला पाहिजे. उलटी बाजू तुम्हाला वर दिसते व्हिडिओमध्ये, सेम तसंच ठेवायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला हे जोडायचं आहे. आता हे मी प्रॉपरली सगळं एकाच पायावरती सगळं जोडून आणते. बघा इथे तुम्ही पाहताय जो प्लीट्सवाला भाग आहे तो तिथून जेपर्यंत असा जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर काष्टाचा जो पदर आपण आधी जोडणार असा, त्यानंतर काष्टाचा जे आकार जोडणार आणि काष्टा जो आहे त्याचा इथे आपण कर्व दिलेला आहे तो भाग आपल्याला पूर्ण इथे प्लीट्स करायच्यात, जो आपण टाचेपर्यंतचा भाग, आणि काष्टाचा जो काठ आहे एंडचा तो आपल्याला टाचेच्या इथं जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. क्लिअर?
हे इथंपर्यंत हे एका पायाला असं पूर्ण जोडून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती दुसरा पाय ठेवायचा आणि त्याचे फक्त जे आकार जोडायचे, फक्त जे आकार जोडायचे हे एवढं आपल्याला जोडून पूर्णपणे तयार करून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं बघा जोडून आणलंय व्यवस्थित. आता हा मी एका पायाला जे आपण काष्टा, त्यानंतर प्लीट्सचा भाग, त्यानंतर पदर हे सगळं जोडून आणलं आहे. ते कशा प्रकारे जोडलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जो प्लीट्सचा भाग आहे तो त्याच पायाला जे आणि खाली व्हीमध्ये जोडला आहे. त्यानंतर पदर फक्त जेमध्ये जोडला आहे. काष्टा जेमध्ये जोडून मी खाली जो कर्वचा आकार सांगितला होता तोच त्या पद्धतीने जोडून घेतला आहे. क्लिअर. आता ह्यावरती दुसरा पाय ठेवून आपण त्याचा फक्त आणि फक्त जे आकार दोन्ही बाजूचे फ्रंट आणि बॅकचे जोडून घेणार आहोत. आता हे आहे असं आपल्याला बघा, जो वरचा पाय आहे तो असा एक सेपरेट काढायचा आणि आपण ज्या उजव्या बाजूच्या पायावरती आपण काष्टा, त्यानंतर पुढचा प्लेटचा भाग सगळा ठेवला होता त्या भागामध्ये पूर्ण हा सगळ्या पायाच्या आतमध्ये ठेवायचे. असा हा व्ही आकारसुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे, जो पायाचा ह्या टाचेपासून दुसऱ्या टाचेपर्यंत. हे सुद्धा मी स्टिच करून घेतलं आहे. आता हे मधला जो पाय आहे तो उलटवून घ्यायचा आहे. एका पायामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही, दुसऱ्या पायामध्ये तुमचा पदर असणार आहे, काष्टा असणार आहे, त्यानंतर पुढच्या प्लेट्स पण असणार आहे. जर तुम्ही इथे दुसरा काष्टा जोडणार असेल तर तो दुसरा काष्टा तुमचा दुसऱ्या पायामध्ये येणार आहे. 2 काष्टे जर जोडले तर ते मी मोठ्यांच्या मापामध्येच 2 काष्टे लावते, छोट्यांच्या मापामध्ये सिंगल काष्टाची साडी बनवायची. सो हे पहा तुम्ही अगदी प्रॉपरली व्यवस्थित हे जॉईंट झालेलं आहे. तुम्ही पुढच्या प्लेटचा भाग जर चुकीचा जोडला तर तो सुद्धा दुसऱ्या पायावर येणार आहे. तर ते चुकीचा जोडायचा नाही, जसा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसाच जोडायचा. हे 2 पाय आणि काष्टा पण प्रॉपरली झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता इथे मी तुम्हाला फ्रंटचा हा बघा अशा पद्धतीने हा पदर झाला आहे. आता पाठीमागचा भाग, जो काष्टाचा जो भाग होता बघा कमरेचा, हा आपण इथे टाचेला जोडला आहे खाली. आता इथे छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या आणि हा इथे कमरेला आपल्याला अटॅच करायचा. असा होणार आहे हा काष्टा. त्यानंतर प्लेट्सला मी तुम्हाला म्हणाले होते की आधीच आपल्याला स्टिच टाकून घ्यायचे, तर ती तिथे अटॅच करायची. आता आपण जोडणार आहोत नेफा. नेफा जोडताना पूर्ण कमरेचा जो भाग आहे डबल फोल्ड किंवा तुम्ही पूर्ण राऊंड मोजू शकता. तर हा आलेला आहे किती, 14 इंच. 14 दुणे 28. 28 ही आली कंबर. तर जेवढं तुमचं कंबर येईल त्याच्यामध्ये डबल फोल्ड करून मग बाहेर 1 इंच सोडायचं आहे. जर आता मी इथे घेतला आहे काठ, तुम्ही किती उंचीचा बनवणार आहोत त्यावर डिपेंड. 1 इंचाचा तुम्हाला नेफा बनवायचा आहे, तर 1 पुढे 1 इंच मागे आणि 1 इंच तुम्हाला शिलाई, म्हणजे अर्धा इंच. असं जेवढ्या इंचचा नेफा बनवायचा त्याच्या दुप्पट प्लस 1 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे 1 इंचाचा बनवायचा आहे तर त्याच्या दुप्पट 2 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, असं 3 इंचाचं पूर्ण उंचीचे तुम्हाला हे फॅब्रिक काढायचं आहे. म्हणजे 1.5 इंचाचं पुढे आणि मागे. आणि त्याची दुप्पट जे असणार आहे ते कमरेचा जो पूर्ण राऊंड असणार आहे त्याच्या दुप्पट, कमरेचा जो राऊंड असणार आहे त्याच्या पूर्ण राऊंडप्रमाणे घ्यायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर त्याच्या बाहेर 1 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. तर आता बघा इथे मी मार्किंग करते व्यवस्थित. उंचीमध्ये जसं मी दाखवते पूर्ण 3 इंच काढलेला आहे. ओके, हे पहा पूर्ण 3 इंच. 3 इंचावरती उंचीच्या आणि रुंदी बघा कमरेला ठेवले मी, तर ते थोडंसं एक्स्ट्रा नंतर आपण कट टू कट करू. आता मी इथे बघा रुंदीमध्ये डबल फोल्ड केलं आहे. 14 आलं होतं हाफ, तर मी पुढे 15 इंचावर मार्क करते आणि ते कट करते. बरोबर 15 इंच डबल, म्हणजे 28 होतं तर आपण घ्यायचं आहे 2 इंच प्लस करून टोटल. हे झालं आहे. आता जाऊयात आपण मशीनवरती. तर मशीनवरती जसं मी म्हणाले प्लीट्स मी व्यवस्थित जोडून घेते. प्लीट्स जोडून घेतलेल्या आहेत, त्या कमरेला व्यवस्थित अटॅच करायच्या. साधारणतः 2-2.5 इंच इकडे तिकडे घेऊन एकदम सेंटरला केल्या तरी चालतात. मागे काष्टा जो आहे तो पण मी व्यवस्थित इथे अटॅच करून घेते. पाठीमागच्या भागाला पदरावरती काष्टा यायला पाहिजे, नाहीतर बऱ्याच जणी चुकीचं करतात की आधी
काष्टा जोडतात मग वरून पदर जोडतात, तर तसं नाही व्हायला पाहिजे. आधी पदर जोडायचा आणि वरून काष्टा येणार आहे. ते झाल्यानंतर आता आपण नेफ्याची तयारी करू. जसं मी म्हणाले 1 इंच आपण पुढे एक्स्ट्रा घेणार आहोत, तर त्या 1 इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने उंचीमध्ये टीप टाकायची आहे की मध्ये आपल्याला साधारणतः 1.5 इंच ओपन ठेवायचं आहे. तर जे 1 इंच एक्स्ट्रा होतं बरोबर तिथे आपल्याला एक टीप टाकून घेतली मी आणि मध्ये साधारणतः 1.5-2 इंच एक्स्ट्रा सोडायचं जे आपल्याला ओपन ठेवायचं आहे. तर हे ओपन केल्यानंतर बघा मध्ये भाग ओपन राहणार आहे आणि लॉक करायचं पुढे मागे व्यवस्थित करून. तर वरच्या बाजूने 1/2 इंच ठेवलं मी, खालच्या बाजूने 1/2 इंच. तुम्हाला जास्त ठेवायचं तुम्ही जास्तही ठेवू शकता. जेवढं शिलाईमध्ये जाणार आहे तेवढं मी फक्त इथं स्टिच करून घेतलं. मध्ये ओपन राहिलं आहे. आता हे सरळ केलं तर बघा दोन्ही बाजूला 1-1 इंच आपलं मार्जिन राहतं आहे. ते व्यवस्थित नख मारलं आणि एक साईडला एक फोल्ड द्यायचा अर्धा इंचाचा, म्हणजे तिथे फिनिशिंग येतं छान नेफ्याला. दुसऱ्या बाजूला पण सेम झालं आहे. मध्ये ओपन राहिला जो आपला ह्याचा ओपन राहणार आहे नाडीचा, दिसलं? ओके. आता हे डबल फोल्ड. आता आपण नेफा जो आहे तो साडीला जोडूया. तो जोडताना कसा जोडायचा, तो राऊंडचा भाग आहे. आता जी साडी आहे त्या साडीचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा उजव्या बाजूचा. तर हे बघा उजव्या बाजूला एकदम मधात फोल्ड करायचे आणि सेंटर काढला. उजव्या बाजूला आपल्याला ओपन यायला पाहिजे, म्हणजे नाडी उजव्या बाजूला हवी. तर बघा इथे मी नॉच देऊन घेतलेला आहे उजव्या बाजूला. तिथूनच आपल्याला नाडीचा जो ओपन आहे तो तिथे ठेवायचा. आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला आपल्याला ती नाडी पट्टी काढायची म्हणजे नेफा. तर सरळ भाग जो आहे तो खाली येणार, उलटा भाग वर येणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय मी जसं ठेवलं आहे तसंच ठेवायचं आहे. म्हणजे आतल्या बाजूकडनं बाहेरच्या बाजूकडे आपण फॅब्रिक काढणार आहे, तर त्याच डायरेक्शनने तुमचं फॅब्रिक गेलं पाहिजे. तर मी साडीचा जो अस्तरचा भाग आहे त्या भागाकडे मी नेफ्याचा सरळ भाग ठेवलेला आहे, म्हणजे साडीचा जो काठ आहे त्याचा सरळ भाग ठेवलेला आहे आणि पूर्ण अर्धा इंच शिलाई कवर करून मी पूर्ण राऊंडला टीप टाकून घेतली. आता राऊंडला टीप टाकून झाल्यानंतर आपल्याला ही जी पूर्ण काठ आहे तो बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे 1/2 इंच फोल्ड करून. तुम्ही फोल्ड नाही केला तरी चालेल कारण काठाचा भाग असतो, पण आपण एक्स्ट्रा घेतला आहे त्यामुळे मी फोल्ड करते. आता फोल्ड करून हा आपल्याला वरून टीप टाकून घ्यायची व्यवस्थितरित्या. पूर्ण चारही बाजूने आपण ही टीप टाकून घ्यायची. तो अशा प्रकारे हा नेफा झाला आहे आणि अशा प्रकारे ही आपली साडी पण तयार झालेली आहे. सो ही 2 वर्षाच्या मुलीची साडी अशा पद्धतीने स्टिच करायची आहे. तुम्ही 2 वर्षाची 5 वर्षाची कितीही साईजची तुम्ही करू शकता. तर पाहू शकता तुम्ही ही साडी आपली व्यवस्थित विथ नेफा आणि नंतर आपण ड्रेसच्या ह्याला नॉट जशी बनवतो किंवा रेडीमेड नॉटसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा अस्तरची नॉट उरलेल्या फॅब्रिकमध्ये तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे ही झालेली आहे साडी पूर्णपणे तयार. हा पदर आहे, 2 पाय व्यवस्थित छान असा. पुढचा जो प्लीट्सचा भाग आहे शाही मस्तानीचा तो सुद्धा छान तयार झालेला आहे. पाठीमागे काष्टा, सिंगल काष्टा शक्यतो लहान मुलींना लावायचा, डबल काष्टा लावायचा नाही. आणि आता तुम्ही म्हणाले या साडीची शिलाई, तर या साडीची शिलाई विथ ब्लाऊज 500 रुपये. चला मग ही साडी कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन जे रोजच्या बेसिसवरती जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्यापर्यंत लवकर हा व्हिडिओ पोहोचेल. चला भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये.